आज आपल्याला बनवायचं नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मिरचीचं लोणचं। एकदा जर तुम्ही ही पद्धत वापरून लोणचं तयार केलं तर नक्की तुम्ही नेहमी याच पद्धतीने लोणचं तयार करताल। मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी काही साहित्य घेतलेले आहे, ते साहित्य बघूया सुरुवातीला। तर या ठिकाणी मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा आपण या ठिकाणी धने घेतलेले आहेत, 1 चमचा आपण या ठिकाणी मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा आपण या ठिकाणी मोहरीची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला जर डाळ टाकायची नसेल तर तुम्ही नुसती मोहरी देखील या ठिकाणी वापरू शकता। 1 चमचा आपण या ठिकाणी कलोंजी घेतलेली आहे। कलोंजी म्हणजेच कांद्याचं जे बी असतं ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। कलोंजीमुळे लोणच्याला आणखीनच छान चव येते, तर नक्कीच तुम्ही एकदा कलोंजी टाकून हे लोणचं तयार करून बघा। अर्धा चमचा आपण या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे। बडीशोप मी या ठिकाणी भाजलेली घेतलेली आहे, म्हणजेच पिवळी बडीशोप मी या ठिकाणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर कच्ची बडीशोप असेल तर तुम्ही ती देखील या ठिकाणी वापरू शकता। 2 चमचे आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत आणि 2 चमचे आपण या ठिकाणी मीठ घेतलेले आहे। कुठल्याही लोणच्यामध्ये मिठाचा वापर थोडा जास्त प्रमाणामध्ये केला जातो। मिठामुळे आपले जे लोणचे ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते। आता या ठिकाणी आपण अर्धा किलो मिरची घेतलेली आहे। तर मिरच्या बघू शकता तुम्ही, छान लांब सडक आहेत, थोड्याशा निब्बर झालेल्या आहेत। एकदम कवळ्या मिरच्या आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायच्या नाहीयेत। कवळ्या मिरचीचं जर तुम्ही हे लोणचं तयार केलं तर लोणचं कडसर लागू शकतं। थोडीशी जाडसर असलेली ही मिरची वापरायची आहे। तर छान सरळ आणि लांब सडक मिरच्या आपण या ठिकाणी निवडून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा जाडसर देखील आहेत। एका मिरचीचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी मिरचीचं जे देठ आहे ते काढून घेतलेलं आहे। मिरचीचे सर्व देठ आपण काढून घेतलेले आहेत। लोणचं तयार करण्याच्या 1 घंटा अगोदर तरी आपल्याला मिरची छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायची आहे, किंवा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये तुम्ही या मिरच्या काढून घेऊ शकता, म्हणजेच यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल। लोणचं तयार करताना आपल्याला अजिबात ओल्या मिरचीचा वापर करायचा नाही। मिरची जर ओली असेल तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं। मिरची आपण छान स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता आपल्याला एका मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। सुरीच्या मदतीने आपण मध्यभागी कट करून याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, तर तुम्ही 4 देखील भाग करू शकता। आता बाकीच्या सर्व मिरच्या आपण या ठिकाणी अशाच पद्धतीने 2 भागामध्ये कट करून घेऊया। तुम्ही अख्ख्या मिरचीचं देखील हे लोणचं तयार करू शकता। खाण्यासाठी सोयीस्कर होतं, त्यामुळे आपण या ठिकाणी एका मिरचीचे 2 भाग केलेले आहेत आणि खाण्यासाठी चविष्ट देखील लागतं। अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहेत। चिरून घेतलेल्या मिरच्यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर या मिठामधील मी 1 चमचा मीठ मिरचीवरती घालून घेतलेला आहे। मिरच्याला आपल्याला मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। थोड्या वेळासाठी आपल्याला याला साईडला असंच ठेवून द्यायचं आहे। तर घेतलेले सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। फक्त मोहरीची डाळ आणि कलोंजी आपल्याला या ठिकाणी कच्ची वापरायची आहे, किंवा मिक्सरला बारीक देखील करायची नाहीये। पण या ठिकाणी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये आपण धने घालून घेतलेले आहेत, जिरे घालून घेतलेले आहेत, मोहरी घालून घ्यायची आहे, त्याचबरोबर मेथी दाणे घालायचे आहेत, बडीशोप घालायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला अजिबात करपू द्यायचे नाहीत। तर कमी गॅसवरती मी 2 ते 3 मिनिट हे सर्व साहित्य छान असे भाजून घेतलेले आहेत। छान साहित्य गरम झालेले आहेत, बऱ्यापैकी भाजलेले देखील आहेत। यामधील मोहरी जी आहे ती फुटत आलेली आहे, इतपत आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला मिक्सरला हे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी सर्व साहित्य थंड करून घेतलेले आहेत। मिक्सरच्या जारमध्ये आपण भाजून घेतलेले सर्व साहित्य काढून घेतलेले आहेत। तुम्हाला जर थोडेसे जाडसर आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जाडसर याला वाटून घेऊ शकता। यामध्ये अजिबात धन्याचे किंवा जिऱ्याचे कण दिसत नाहीयेत, तर इतपत मी हे बारीक करून घेतलेले आहेत। एकदम छान चवीचा खुशबूदार आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। गॅसवरती सेम कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण अर्धी वाटी तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला छान धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करायचं नाहीये, कमी गॅसवरतीच आपल्याला तेल छान धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच 5 ते 6 मिनिट मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। अजिबात तेल आपल्याला करपू द्यायचं नाहीये। हाय फ्लेमवरती जर तुम्ही तेल गरम करून घेतलं तर तेलाला करपट वास लागू शकतो। गरम तेलामध्ये जर तुम्ही मिरची घातली तर लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तेल आपलं आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। यामध्ये आपण तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला घालून घेऊया। लोणच्याला रंग छान येण्यासाठी आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे। मी यामध्ये हळदीचा वापर केलेला नाहीये। तुम्हाला जर हळद यामध्ये घालायची असेल अर्धा चमचा तुम्ही यामध्ये हळद देखील घालू शकता। यामध्ये आपल्याला कलोंजी घालून घ्यायची आहे, मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे जी आपण बाजूला ठेवली होती। हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। मीठ लावून घेतलेली जी मिरची आहे ती आपल्याला मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिरची आपल्याला या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मसाल्याचं जे कोटिंग आहे ते मिरचीला व्यवस्थित असं लागलं पाहिजे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आपण मीठ साईडला ठेवलं होतं, ते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। चमच्याने आपण या मिरच्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत। मसाला पूर्णपणे मिरचीला लागलेला आहे। तर एकदम झटपट तयार होणारं खमंग चवीचं आपलं मिरचीचं हे लोणचं तयार झालेलं आहे। एखाद्या काचेच्या कोरड्या भरणीमध्ये तुम्ही हे मिरचीचं लोणचं भरून ठेवू शकता। वर्ष ते 1.5 वर्ष अजिबात खराब होत नाही। लोणचं भरताना भरणी मात्र अजिबात ओली असू नये, एकदम कोरडी करून घ्यायची आपल्याला भरणी। त्यानंतरच भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे।
लोणचं ताजं जरी तुम्ही खाल्लं तरी देखील एकदम चविष्ट आणि मस्त लागतं। एकदा तुम्ही हे सर्व साहित्य वापरून अशा पद्धतीने मिरचीचं हे लोणचं तयार करून बघा। एकदा जर तुम्ही हे लोणचं अशा पद्धतीने तयार केलं तर नक्कीच तुम्ही नेहमी याच पद्धतीने हे लोणचं तयार करताल। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।